मुंबईतून एक हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रियकराने प्रेयसीच्या डोळ्यासमोर तिच्या 15 महिन्याच्या बाळाची हत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही हत्या होत असताना आईचं काळीज देखील तुटत नव्हतं. या हत्येनंतर बाळाचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता. या घटनेत सध्या मुंबई हादरली आहे. जोगेश्वरीमधील ही घटना घडली आहे. आरोपी प्रियकर आणि प्रेयसी ही दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. या दोघांनी हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कसून तपास केला असता सदर घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या या जोडप्याचे नाव राजेश राणा वय 28 आणि रिंकी दास वय 23 आहे. हे जोडपे ओसरीला राहायचे. 4 महिन्यापूर्वी आपल्या 15 महिन्याला बाळाला घेऊन ते मुंबईला आले होते. हे बाळ प्रेयसी रिंकी दासचं होतं. हे दोघेजण जोगेश्वरी परिसरात राहायचे. पोलीस चौकशीत एक धक्कादायक माहिती देखील हाती लागली आहे. राजेश आणि रिंकी या दोघांचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्यामध्ये रिंकीला पहिल्या लग्नापासून हा मुलगा होता. मात्र पहिल्या नवऱ्याला सोडल्यानंतर तिने बाळाला देखील त्याच्याकडे सोडले होते, पण नंतर घेऊन आला होता. तो त्यांचा त्रास होऊ लागला व त्याने त्या बारक्या बाळाचा जीव घेतला.